नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। शेतीत झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने पीक विमा मंजूर केला आहे। या पीक विम्याचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना हा पीक विमा मंजूर झाला आहे, शेतकऱ्यांना ही रक्कम कधी मिळणार आहे, पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे हवे, ही सर्व माहिती सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। मित्रांनो, आपला महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे। आपल्याकडे लाखो शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात, मात्र कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट आणि कधी दुष्काळ यामुळे शेती मोठं नुकसान होते। मागील वर्षी म्हणजे 2023 मध्येही असाच मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पिके घेतली, पण हवामानाची साथ दिली नाही, त्यामुळे अनेक गावांमध्ये पीक वाया गेले। त्यामुळे राज्य सरकारने नुकताच अभ्यास केला आणि शेवटी शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार? राज्यातील 6 प्रमुख जिल्ह्यांना या पीक विम्याचा फायदा मिळणार आहे। तर ते 6 जिल्हे कोणते आहेत? नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव या भागामध्ये 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते। त्यामुळे राज्य सरकारने 3310 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार? राज्य सरकारने पीक विमा वाटपांसाठी बिल पॅटर्न पद्धत स्वीकारली आहे। 110% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यांकडून दिली जाणार आहे। 110 पेक्षा जास्त नुकसान झाल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून भरली जाणार आहे। विमा रक्कम कशी वाटली जाणार? पीक कंपन्यांकडून मिळणारी रक्कम 1390 कोटी रुपये आहे। राज्य सरकारकडून देण्यात येणारी रक्कम 1930 कोटी रुपये आहे। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकतेच योग भरपाई मिळणार आहे। याआधीच 1250 कोटी रुपयांची वितरित करण्यात आले आहेत। यामुळे वितरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांना काय करावे लागेल? जर तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। तुमच्या नावाने पीक विमा मंजूर झाला आहे का त्याची खात्री करा। ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या ठिकाणी माहिती या। कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा। ऑनलाईन प्रणालीद्वारे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते तपासा। जर कुणाला विमा मिळण्यात अडचण येत असेल तर लवकरात लवकर कृषी विभागाशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा। यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल। नुकसानीची भरपाई लवकरच मिळेल। शेतकऱ्यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात सुटेल। सरकार आणि विमा कंपन्यांतील समन्वय सुधारणे भविष्यात अशी योजना आणखी प्रभावीपणे लागू केली जाईल। शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय। शेतकरी बांधवांनो, हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पीक विमा मंजूर झाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे। यामुळे ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांनी माहिती मिळेल। चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील। तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर। धन्यवाद।